बायोटेक्नॉलॉजी पार्ट 14 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण बघणार आहोत इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट वरती बायोटेक्नॉलॉजीचा काय परिणाम होतो ते आपण बघणार आहे. त्यामध्ये पहिला आपण मुद्दा बघणार आहोत यूज ऑफ हर्बिसाइड अँड रेजिस्टन्स. पहिला बघा हर्बिसाइड यूज. And resistance. Here the herbicides are generally modified for use of this herbicide is generally for the resistance to the weeds. Weeds ला resistant करण्यासाठी हे तयार केले जातात. And these genetically modified crops are mostly produced for food production, and these herbicides or genetically modified crops are also affects the environment. Genetically modified crops these are mostly for the food production, but these genetically modified crops also affects on environment, or they effects on environment. These genetically modified crops are developed ability to produce pesticides and resistant to specific herbicide. कशासाठी तयार केलेले आहेत हे genetically modified crops? Ability, they are with ability to pesticides and also resistance for the herbicides. herbicide साठी रेजिस्टन्स निर्माण करण्यासाठी सुद्धा हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स तयार केलेले आहेत. आता दी कॅरेक्टरिस्टिक्स जे पेस्टिसाइड अँड हर्बिसाइड्स these two characters in genetically modified crops, these are helpful in food production. फूड प्रोडक्शन साठी ते उपयोगी आहेत. but farmers use less chemicals and they grow their crops in less ideal conditions. रासायनिक किंवा रसायनांचा कमी वापर केला जातो आणि आहे त्या कंडिशन मध्ये शेतकरी तो पीक घेऊ शकतो. त्याच्यामुळे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स तयार करत असताना हे कॅरेक्टर्स असल्यामुळे आता यूज ऑफ these herbicides have negative effect on the other weeds which are grown in unintended पुस्तकात शब्द वापरलेला आहे unintended म्हणजे भरघोस अशा प्रकारचे वाढलेले weeds म्हणजे ज्याला आपण अनवॉन्टेड प्लांट्स इन क्रॉप प्लांट्स तण म्हणतो आपण. तर अनइंटेंडेड weeds वरती हे जे हायब्रिड स्ट्रेन्स आहेत त्या हायब्रिड स्ट्रेन्स वरती आणि अदर प्लांट्स जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स त्या ठिकाणी लावलेले आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे वीड्स वापरलेले असतात किंवा वाढलेले असतात. हायब्रिड स्ट्रेन्स ह्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या हायब्रिड स्ट्रेन्स ज्या जाती आहेत प्लांटच्या आणि वीडच्या त्यांना ह्या हर्बिसाइडचा काही सुद्धा उपयोग होत नाही. दे आर इनइफेक्टिव्ह अँड दे नलिफाय देअर इफेक्ट. त्या म्हणजे ह्या वीड वरती किंवा दुसरे जे प्लांट्स आहेत वाढलेले त्याच्यावरती ह्या हर्बिसाइडचा काही सुद्धा उपयोग होत नाही. दे हॅव गॉट रेजिस्टन्स अबाउट दिस हर्बिसाइड्स. ह्या प्लांट वरती ह्या वीड्स वरती त्या वीड्स मध्ये रेजिस्टन्स निर्माण होतो ह्या हर्बिसाइडचा आणि त्यामुळे पुस्तकात एक उदाहरण दिलेलं आहे राऊंड अप हे एक प्रकारचं हर्बिसाइड आहे. म्हणजे कंपनीचं ट्रेड नेम त्याला दिलेलं आहे राऊंड अप हर्बिसाइड. ब्रँड नेम फॉर द हर्बिसाइड प्रोड्यूस्ड बाय मोनॅस्टो. मोनसॅन्टो कंपनी
जे आहे त्या कंपनीनं तयार केलेलं एक हर्बिसाइड आहे, त्याला राऊंड अप म्हणतात. आणि हे राऊंड अप सोयाबीनच्या पिकामध्ये जर वापरलं हर्बिसाइड म्हणून, तर सोयाबीन सोडून बाकीचे जे प्लांट्स आहेत म्हणजे अनवॉन्टेड प्लांट्स, वीड्स, त्या वीड्सवरती ह्या राऊंड अपचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे राऊंड अप हे हर्बिसाइड म्हणून सोयाबीनच्या पिकामध्ये वापर जातं, पण त्या वीड प्लांट्स जे आहेत त्या अदर प्लांट्स वरती ह्या राऊंड अपचा काहीही परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही. ते लक्षात. तर हे हर्बिसाइड रेजिस्टंट त्या प्लांट मध्ये निर्माण होतो. अशा प्रकारे ह्या जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट जे आहेत, जे बायोटेक्नॉलॉजीने तयार केलेले हर्बिसाइड जे आहेत, त्याचा रेजिस्टंट हा त्या हर्बिसाइड मध्ये तयार होत असतो. म्हणजे हा निगेटिव्ह इफेक्ट आहे कशावरती? एन्व्हायरमेंट वरती. त्याचप्रमाणे दुसरा जो इफेक्ट आहे तो आहे इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसीज. बघा, इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट मधला दुसरा मुद्दा आहे इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसीज. अनटार्गेटेड म्हणजे काही हर्बिसाइड जे आहेत ते ठराविक प्लांट जे आहेत म्हणजे ठराविक वीड्स जे आहेत त्याच्यासाठी वापरले जातात. आणि काही पेस्टिसाइड्स जे आहेत ते ठराविक कीड नष्ट करण्यासाठीच किंवा ठराविक कीटक नष्ट करण्यासाठीच, की जे अफेक्टफुल आहेत त्या कीटकांनाच फक्त काय केलं जातं, त्यांना किल केलं जातं. पण काही पेस्टिसाइड मुळे अनटार्गेटेड म्हणजे नको असलेले जे कीटक आहेत ते सुद्धा मारले जातात. आता इट इज बघा बीटी कॉर्न. कॉर्न म्हणजे मका. आपण बॅसिलस थरिंजिनेसिस बॅक्टेरियम पासून तयार केलेले वेगवेगळे प्लांट, ट्रान्सजेनिक प्लांट्स बघितले होते. बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल. तसं बीटी कॉर्न itself produces a pesticide किंवा इन्सेक्टिसाइड. म्हणजे बीटी बॅसिलस थरिंजिनेसिस मधला ट्रायजेन वापरून ट्रान्सजेनिक प्लांट जे तयार केले जातात ते पेस्टिसाइड म्हणूनच वापरले जातात. हे बीटी कॉर्न itself produces a pesticide but it kills the untargeted insects such as monarch, butterfly. मोनार्च बटरफ्लाय नावाची फुलपाखराची एक जात आहे. तर ही फुलपाखरं पॉलिनेशन साठी उपयोगी पडत असतात. पॉलिनेशन हा महत्त्वाचा अस्पेक्ट आहे प्लांट्स मध्ये, एंजिओस्पर्म मध्ये. तर हे मोनार्च बटरफ्लाय ह्या बीटी कॉर्न पेस्टिसाइड मुळे मारले जातात. म्हणजे युजफुल म्हणजे इन्सेक्ट आहेत ते सुद्धा ह्याच्यामुळे काय झाले जातात, किल केले जातात. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अनटार्गेटेड स्पेसीज. म्हणजे टार्गेट नसलेल्या स्पेसीज ज्या आहेत, न्यूट्रल स्पेसीज म्हणतो आपण, किंवा बेनिफिशियल स्पेसीज ऑफ द इन्सेक्ट्स आर ऑल्सो किल्ड बाय दी बीटी कॉर्न पेस्टिसाइड. म्हणून तिथं म्हटलं इफेक्ट ऑफ अनटार्गेटेड स्पेसीज. नको असलेले म्हणजे हवे असलेले उपयोगी असलेले कीटक सुद्धा त्यांनी मारले जातात. त्याचा अर्थ इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसीज. तर त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे? बीटी कॉर्न pesticide kills the monarch butterfly, and this monarch butterfly are essential insects or essential for the pollination. This pesticide also kills the neutral and beneficial other insects also. बाकीचे इन्सेक्ट सुद्धा याच्यामुळे काय केले जातात, किल केले जातात. म्हणजे अशा प्रकारे बायोटेक्नॉलॉजीचा ऍडव्हर्स इफेक्ट हा एन्व्हायरमेंट मध्ये होत असतो. त्याची दोन उदाहरणं आपल्या याच्यात दिलेलं आहे. एक हर्बिसाइड यूज अँड देअर रेजिस्टन्स आणि दुसरा आहे इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसीज. त्यानंतर आपण बघणार आहोत इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थ वरती ह्या बायोटेक्नॉलॉजीचा काय परिणाम होतो बघा. ऑन ह्युमन हेल्थ, आरोग्यावरती. मुद्दा लक्षात येतोय का? इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ.
त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत ॲलर्जीज. तर हे जे ॲलर्जीज आहेत त्या ॲलर्जीज कशावरती परिणाम करतात बघा. दीज ॲलर्जीज म्हणजे GMO क्रॉप्स और GMO फूड, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम पासून तयार केलेले फूड किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, दे कॉजेस निगेटिव्ह इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थ वरती त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो. अँड दे कॉजेस डिफरंट टाइप्स ऑफ ॲलर्जीज इन ह्युमन. वेगवेगळ्या ॲलर्जीज निर्माण करतात. उदाहरणार्थ मेथिओनाइन हे अमिनो ऍसिड आहे बघा. मेथिओनाइन इट इज मोस्ट इम्पॉर्टंट अमिनो ऍसिड फॉर द ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंगला आवश्यक असणारं मेथिओनाइन हे अमिनो ऍसिड आहे. अँड टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ दिस मेथिओनाइन, मेथिओनाइनचं प्रमाण वाढवण्यासाठी सोयाबीन मध्ये ब्राझील नट मधून, ब्राझील नट अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये हे ब्राझील नट नारळासारखे फळ असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बी तयार होतात, त्याला ब्राझील नट्स म्हणतात. ह्या ब्राझील नट मध्ये मेथिओनाइनचं परिणाम जास्त असतं. आणि ह्या सोयाबीन मध्ये हे मेथिओनाइन जास्त वाढण्यासाठी जीन फ्रॉम ब्राझील नट, जीन ऑफ मेथिओनाइन प्रोडक्शन फ्रॉम दी ब्राझील नट इज इन्सर्टेड इनटू सोयाबीन. तो कशामध्ये इन्सर्ट केला जातो? सोयाबीन मध्ये. आणि मग हे जे सोयाबीन तयार होतं ते बायोटेक सोयाबीन, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीनं तयार केलेलं सोयाबीन. When the peoples consumed this biotic soybean, they causes different types of allergies which are due to eating of the nut. नट खाण्यापासून ज्यांना काही ज्या ॲलर्जीज असतात त्या ॲलर्जीज हे बायोटेक सोयाबीन खाल्ल्यानंतर होतात. आणि कशामुळे होतं? The gene of methionine production is inserted into soybean plant. म्हणजे अशा प्रकारच्या ॲलर्जीज ज्या आहेत ती जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप पण आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरं जे आहे बघा लॉंग टर्म इफेक्ट्स. लॉंग टर्म इफेक्ट्स म्हणजे मनुष्यामध्ये काही ज्या इफेक्ट्स आहेत ते जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समुळे किंवा जेनेटिकली मॉडिफाईड फूड्समुळे होतात. आणि हे लॉंग टर्म इफेक्ट्स जे आहेत दीज आर cannot be anticipate at this point. ह्या वेळेला जर आपण बघितलं तर ह्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा परिणाम ह्युमन हेल्थ वरती लॉंग टाइम पाहायला मिळतो की जो आपण अपेक्षा करू शकत नाही. डू नॉट अँटिसिपेट ॲट दिस पॉइंट असं त्याला पुस्तकात वापरलेलं आहे बघा. त्यानंतर तिसरा आहे बघा न्यू प्रोटीन्स. न्यू प्रोटीन्स म्हणजे याच्या ठिकाणी प्रोटीन्स विच आर नेव्हर इंजेस्टेड बिफोर. मनुष्यानं पूर्वी कधीही न खाल्लेले जे प्रोटीन्स आहेत ते जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स मधून मिळतात. अँड दीज प्रोटीन्स आर बिकम्स ए फूड पार्ट ऑफ द ह्युमन बीइंग एव्हरी डे. प्रत्येक दिवसाला हा प्रोटीन्स म्हणजे फूड पार्ट बनून गेलेला आहे. यापूर्वी कधीही माणसानं ते प्रोटीन्स खाल्लेले नाहीत. अशा प्रकारचे प्रोटीन्स जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स मधून मिळतात आणि ते दररोजच्या अन्न म्हणून माणसाचं झालेलं आहे. अँड दीज कॉजेस पोटेन्शियल इफेक्ट्स ऑन द ह्युमन बॉडी विच आर नॉट येट नोन. आणि ह्या प्रोटीनचा इफेक्ट हा मनुष्याच्या शरीरावर जे होतोय तो अद्यापर्यंत काही माहिती झालेला नाही. लास्ट आहे फूड ॲडिटिव्ह्ज. फूड ॲडिटिव्ह्ज वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड ॲडिटिव्ह्ज आहेत ते ॲडिटिव्ह्ज आर इन्सर्टेड इन GMO
or GM crops, and these are introduced in as additional nutrients into the foods, and these are also introduced in antibodies and vaccines, and due to this there is possibility created in human being, that is antibiotic resistance and vaccine resistance. For this purpose, the government of India created or set up a GEAC committee. एक कमिटी आहे which is set up by government of India, genetically engineering approval committee. This committee take decision about the GM crops and GM foods, and they take decision whether it is introduced for public or not. Then they take decision for this GM crops and GM foods, whether they are introduced for the public use. तर अशा प्रकारे आपण आज इफेक्ट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ अशा प्रकारचे आपण मुद्दे बघितलेले आहेत, आणि ह्याच्यावरती काही विचारायचं असेल तर